जय भीम बंधूंनो, मी अण्णासाहेब दातुडे आणि आपण पाहत आहात राजर्षी न्यूज उज्ज्वल भारत. मित्रांनो, आजचा टॉपिक बहुजन समाज पार्टीच्या विषयाने मी आपल्या समोर घेणार आहे. बिहारमध्ये आता निवडणुका लागलेल्या आहेत आणि या महिन्यामध्ये किंवा पुढील महिन्यामध्ये त्याची अधिसूचना निघेलच. आणि त्या अनुषंगाने बहिणजींनी मुख्य राष्ट्रीय कोऑर्डिनेटर आकाश आनंद यांना सक्रिय केलेलं आहे. आकाश आनंद यांचे सासरे श्री डॉक्टर अशोक सिद्धार्थ यांना सुद्धा पार्टीमध्ये महत्वाचं स्थान देण्यात आलेलं आहे. ज्या ज्या लोकांनी बहुजन समाज पार्टीशी यापूर्वी द्रोह केला आणि इतर पक्षामध्ये गेले आणि त्यांना त्यांच्या चुका समजल्या की आपलं हित आणि आपल्या समाजाचे हित दुसऱ्या पार्टीत नसून किंवा दुसरं संघटन उभं करून नसून आपण आपली जी मातृ पार्टी आहे की जिला बहुजन समाज पार्टी आणि बामसेपच्या माध्यमातून जिचा जन्म झाला अशी बहुजन समाज पार्टी आहे, तीच आपली असली पार्टी आहे. बहुजन समाजातील नेत्यांनी आता एका प्लॅटफॉर्मवर आलं पाहिजे. असा कोणता प्लॅटफॉर्म आहे? मी म्हणेन आंबेडकरी विचारधारा ज्या ज्या समाजाला मान्य आहे, ते दलित असो, आदिवासी असो या मुस्लिम असो, ज्यांचा भरोसा भारतीय संविधानामध्ये आहे आणि आजवर त्यांना त्या संविधानाच्या माध्यमातून जो काही लाभ मिळाला आहे, त्या सर्व आंबेडकरवादी विचाराच्या लोकांना, परिवर्तनवादी विचाराच्या लोकांना, नेत्यांना, समाजाला मी जाहीर आवाहन करतो, बंधूंनो, इकडं तिकडं आता भटकायचं काम बंद. इकडे तिकडे भटकायचं काम आता बंद करा. हे तुम्हाला मी मुद्दामहून सांगत आहे. त्याचं कारण असं आहे, मान्यवर साहेब कांशीरामजी यांनी पुणे येथे केंद्र सरकारच्या ॲनिमेशन फॅक्टरी की जी खडकीला पुण्यामध्ये आहे, तिच्यामध्ये सर्व्हिस करत असताना दिनाभाना नावाचा एक मेहतर की आपल्याकडे त्यास भंगी समाज म्हटला जातो, तो व्यक्ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीची सुट्टी मिळाली नाही म्हणून उपोषणाला बसला, धरणं आंदोलन करलं आणि त्याला नोकरीवरून काढून टाकलं. ही गोष्ट मान्यवर साहेब कांशीरामजींना समजली तर त्यांनी दिनाभानाला विचारलं, बाबा, नोकरी ही तुझ्या कुटुंबासाठी खूप आवश्यक आहे आणि तू तिला लाथ मारली, हे योग्य नाही केलं. त्यावेळेस दिनाभाना हा व्यक्ती स्वाभिमानाने, ताटमानेने मान्यवर साहेब कांशीरामजींना म्हणाला, साहेब, तुम्ही पण ज्या खुर्चीवर बसलेले आहात, ती खुर्ची सुद्धा देखील परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुण्याईनं मिळालेली आहे. तेव्हा तुम्ही सुद्धा देखील आमचेच बंधू आहात. परंतु तुम्हाला बाबासाहेब किती माहीत आहेत, हा मोठा प्रश्न आहे. यामुळे दिनाभानाच्या या वक्तव्याने मान्यवर साहेब कांशीरामजींनी विचार केला, असं नेमकं बाबासाहेबांनी काय केलं ते अभ्यासलं पाहिजे. यावर दिनाभानानं ॲनिलेशन ऑफ कास्ट या नावाचं पुस्तक मान्यवर साहेब कांशीरामजींना वाचनासाठी दिलं आणि मान्यवर साहेब कांशीरामजींनी ते पुस्तक सलग 21 वेळा वाचलं म्हणे, असं ऐकवात आहे. आणि 21 वेळा वाचल्यानंतर मान्यवर साहेबांनी दिनाभानाची केस की ज्यांना नोकरीवरून काढलं होतं ती केस ते लढले, जिंकले
त्यासाठी त्यांनी त्या काळातले संरक्षण मंत्री यांना सुद्धा भेटले आणि त्यांना पुन्हा कामावर घेतले. परंतु मान्यवर साहेब कांशीरामजींनी बाकी नोकरी सोडली. मान्यवर साहेब कांशीरामजी त्यांच्या कुटुंबातील सर्वात मोठी व्यक्ती होती. सर्व भार कुटुंबाचा त्यांच्यावरच होता. त्यांच्या बहिणी, भाऊ या सर्वांचा गाडा मान्यवर साहेब कांशीरामजींनाच हाकायचा होता. परंतु मान्यवर साहेब कांशीरामजींनी नोकरीला लाथ मारली आणि त्यांनी विचार केला की बाबासाहेबांनी जी लढाई केली ती अभूतपूर्व आहे. त्यासाठी त्यांनी जे बलिदान दिलं ते अभूतपूर्व आहे. आज तर माझ्या कुटुंबाकडे कोणी ना कोणी शेती करायला आहे, काही व्यावसायिक आहेत. मी ह्या कुटुंबासाठी मेलोय, माझ्यासाठी सर्व मेले. आता मी बहुजन समाजाचा माणूस झालोय. म्हणून मान्यवर साहेब कांशीरामजी यांनी ज्यावेळेस बाबासाहेबांचा सूक्ष्म अभ्यास केला, कारण मान्यवर साहेब कांशीरामजी हे रसायनशास्त्राचे विद्यार्थी होते, म्हणूनच त्यांना ॲनिमेशन फॅक्टरीमध्ये नोकरी मिळाली होती. अल्फा, बीटा, गॅमा याचं ज्ञान असल्यामुळे कांशीरामजींनी शास्त्रीय पद्धतीनं संशोधन करून बामसेब नावाचं संघटन उभं केलं. का केलं हा महत्वाचा प्रश्न आहे. कारण बाबासाहेबांच्या पुण्याईमुळे त्यांनी आरक्षण जे संविधानामधून जे मिळून दिलं दलित आदिवासी लोकांसाठी, अनुसूचित जाती जमातीसाठी जे काही आरक्षण दिलं ते आरक्षण कांशीराम साहेबांनी समजून घेतलं की केंद्राच्या माध्यमातून निघणाऱ्या नोकऱ्या आणि प्रत्येक स्टेटच्या माध्यमातून निघणाऱ्या नोकऱ्या जवळजवळ 15% अनुसूचित जातीचा समाज आणि 7.5% अनुसूचित जमातीचा समाज, असा जवळजवळ 22.5 ते 23% समाज हा म्हणजे या देशातली 1/4 आबादी, 1/4 आबादी जवळजवळ, आणि त्या 1/4 आबादीमधून म्हणजे थोडक्यात 25%, म्हणजे 25% लोक समाजाचे लोक, अनुसूचित जाती जमातीचे लोक या आरक्षणाचा लाभ घेतात. म्हणून हा समाज आज मितीला सधन आणि स्टेबल झालेला आहे. आणि या समाजाकडे मला आता गेलं पाहिजे आणि त्या समाजाला समजून सांगितलं पाहिजे की बाबासाहेबांनी आपल्याला सांगितलं होतं की ही चळवळ कधीच थांबता कामा नये, तर ही चळवळ हमेशा गतिमान असली पाहिजे. बुद्धाचं धम्मचक्र जे आहे हे जसं गतिशील आहे 24 आऱ्याचं, ज्याला आपण 24 तास समजूया, तर त्याप्रमाणे गतिमान असल्यामुळे 24 तास आपलं कायमस्वरूपीचं काम एकसारखं चळवळीचं चालू असलं पाहिजे. आणि ज्या समाजाला या बाबासाहेबांच्या आंदोलनाच्या माध्यमातून, संविधानाच्या माध्यमातून लाभ झाला, त्या समाजानं त्याचा उर्वरित जो समाज या लाभापासून वंचित आहे त्यांच्यापर्यंत हे ज्ञान घेऊन गेलं पाहिजे. त्यांनी त्यांच्या 1/4, 1/4 नाही देऊ शकले तर ठीक आहे, 5वा हिस्सा तरी कमीत कमी म्हणजे 20% तरी हिस्सा त्यांनी समाजासाठी खर्च केला पाहिजे. ही उदात्त भावना घेऊन मान्यवर साहेब कांशीरामजी आपल्या पुढील मार्गाला लागले आणि त्यानंतर एक कर्मचाऱ्यांना त्यांनी पकडायला सुरुवात केली. त्या कितीतरी IAS ऑफिसर, IPS, इन्कम टॅक्स ऑफिसर असे अनेक प्रकारचे अधिकारी त्यांना भेटले. प्रत्येकाला समजून सांगत त्यांनी केडर कॅम्प घेतले. केडर कॅम्प घेऊन त्यांनी समजून सांगितलं आणि कांशीराम साहेबांच्या या संदेशाने संपूर्ण बहुजन समाजामध्ये, आदिवासी आणि अनुसूचित जातीमध्ये नवचेतना जागृत झाली. आणि नवचेतना जागृत झाल्यामुळे त्यांच्यामध्ये विश्वास तयार झाला
की या देशात आम्ही जवळजवळ 1/4 जर आबादी आहे आणि आम्ही इतर समाजाला जोडलं तर या देशाची सर्वोच्च सत्ता आम्ही हातात घेऊ शकतो. त्याचबरोबर या देशातली सर्वोच्च सत्ता घेतल्यानंतर आम्ही आमच्या समाजाला इतर सवर्ण समाजाच्या बरोबरीनं आणू. मग त्यानंतर आम्हाला आरक्षणाची गरज सुद्धा लागणार नाही, असे मान्यवर साहेब कांशीरामजींना समजल्यानंतर त्यांनी आपल्या बहुजन समाजातील दलित, आदिवासी, ओबीसी, मायनॉरिटी म्हणजे इतर मागासवर्गीय आणि अल्पसंख्याक समाजाच्या लोकांना समजून सांगण्यासाठी त्यांनी संपूर्ण भारत भ्रमण केलं. दिल्लीच्या बोट क्लबवर बामसेबचं भले मोठे अधिवेशन घेतले आणि अधिवेशनामधून त्यांनी रणशिंग फुंकले. त्यानंतर साहेबांनी DS4 नावाची एक लढाऊ संघटना काढली. ती लढाऊ संघटना काढल्यानंतर साहेबांनी त्यामधून आपल्या समाजावर होणारे अन्याय अत्याचार या विरोधात त्यांनी काम सुरू केलं. त्यावेळेस बहीण कुमारी मायावतीजी त्यांच्या या बामसेबच्या माध्यमातून DS4 संघर्षामध्ये सामील झाल्या आणि त्यांना सुद्धा देखील मान्यवर साहेबांनी भरोसा ठेवून उत्तर प्रदेश त्यांच्याकडे दिला आणि उत्तर प्रदेश दिल्यानंतर बहीण कुमारी मायावतीजींनी पायाला चाकं लावल्यागत सायकलवरून कधी पायी रात्री अपरात्री दिवस पाऊस थंडी याचा कोणताही विचार न करता मान्यवर साहेब कांशीरामजींच्या प्रमाणेच बहीण कुमारी मायावतीजींनी त्यावेळेस स्वतःला झोकून घेतलं. ज्याप्रमाणे मान्यवर साहेब कांशीरामजींनी अविवाहित राहण्याचा निर्णय घेतला त्याचप्रमाणे बहीण कुमारी मायावतीजींनी देखील त्याचप्रमाणे निर्णय घेतला. अशा प्रकारे मुवमेंट चालत राहिली आणि त्यानंतर मान्यवर साहेब कांशीरामजींनी बहुजन समाज पार्टीची स्थापना केली. आता कुठेतरी आपल्या समाजाला आता सत्ताधारी बनवलं पाहिजे. यासाठी एकदा दोनदा तीनदा नव्हे तर जवळजवळ 4दा बहीण कुमारी मायावतीजींना उत्तर प्रदेश सारख्या मोठ्या राज्याचं मुख्यमंत्री बनवलं. ही सर्व किमया आपल्या एका मताची आहे. आम्ही जर या देशातील 1/4 आबादी आहोत, 1 रुपयातला आम्ही 4 आणे आहोत, तर सत्ता आमची असली पाहिजे हे आपल्या लोकांना कधी कळणार. आणि हे समजावं म्हणून बहुजन समाज पार्टीच्या माध्यमातून लाखो कार्यकर्ते या देशभरामध्ये फिरत असतात, सांगत असतात, परंतु आमचा समाज अजूनही दीड दबडेवारी विकला जातो. हे आमचं दुर्भाग्य आहे. ज्या महामानवामुळं आम्हाला मताधिकार मिळाला, माणसामध्ये माणूस म्हणून बसण्याचा अधिकार मिळाला, आज जर पाहिलं तर आमचेच लोक आपले एकमेकाचे लचके तोडायला निघालेले पाहतोय. आता माझा मुद्दा आहे महत्वाचा. आम्ही आंबेडकरी समाज एक होणार की नाही? मनोवादी समाज एक आहे. मनोवादी समाजाने भलेही अनेक पार्ट्या बनवलेल्या असेल, पण ते दलितांच्या, आदिवासींच्या, अल्पसंख्याकांच्या, ओबीसींचे लचके तोडण्यासाठी आहे. कारण त्या सगळ्या पार्ट्या सवर्ण लोकांनी बनवलेल्या आहे, हे तुम्ही ध्यानात घेतलं पाहिजे. म्हणून आमचं पहिलं कर्तव्य ठरतं, या सवर्ण लोकांना आमच्या जर पाठीमागं आणायचं असेल तर आमची अशी वज्रमूठ असली पाहिजे. दलित, आदिवासी, ओबीसी, अल्पसंख्याक, स्त्री, पुरुष सर्व आमचेवाले आहेत. आम्ही यांना एक केलं पाहिजे, सर्व समाजाला एक केलं पाहिजे. आणि एक करण्यासाठी बाबासाहेबांनी, कांशीराम साहेबांनी जी पथ्य सांगितलेले आहे ती आम्ही पाळली पाहिजे. आम्ही व्यसन करणार नाही, हा सगळ्यात महत्वाचा विषय आहे. बाबासाहेबांनी जाता जाता आम्हाला बुद्ध दिला ना. ठीक आहे, बुद्ध तुम्ही बुद्ध बनू नका, बौद्ध धर्म स्वीकारू नका, पण बुद्धाचे विचार स्वीकारायला काय हरकत आहे? दारू पिऊ नका, हा चांगला विचार आहे का वाईट विचार आहे? चांगलाच विचार आहे. तुम्ही जर दारू पिला तर तुमचे मुलं दारू पिणार आहात, पिणारच ना. मग त्यासाठी आपण स्वतः दारू पिऊ नका, आपली मुलं दारू पिणार नाही.
म्हणजे आपली मुलं व्यसनाधीन होणार नाहीत, हा आपण सगळ्यात महत्त्वाचं. आम्ही खोटे बोलणार नाही. खोटं बोलण्याने आपणच आपल्या लोकांना फसवतो आणि ही सवय आपल्या मुलांना नंतर लागते. ते सुद्धा फसवतात. मग ते बापाला फसवतील, आईला फसवतील, कुटुंबाला फसवतील, नंतर पुढे समाजाला फसवतात. मग खोटं बोलू नये हा बुद्धाचाच विचार चांगला आहे का वाईट आहे आम्ही ठरवलं पाहिजे. चोरी करू नका, लबाडी करू नका हा सुद्धा बुद्धाचाच विचार आहे. मग तो आम्ही ठरवायचा आहे की आम्ही करायची का नाही. बाटली बाई म्हणजे व्यभिचार करू नका हा बुद्धाचा विचार आहे. मग तो चांगला आहे की वाईट आहे. हे सगळे विचार चांगले चांगले जे आहे ते संपूर्ण बुद्धाने मांडलेले आहे. परंतु काही भामट्या लोकांनी त्यांच्या धर्मामध्ये गुंडाळून घेतले आणि ते म्हणायला लागले की हा आमचा विचार आहे. ठीक आहे बाबांनो, तुमच्या विचाराने का होईना पण देश सुधरू द्या, समाज सुधरू द्या. मग आम्हाला आमची पार्टी जर वाढवायची, आमच्या बाबासाहेबाचा आंबेडकरवाद जर या संपूर्ण देशामध्ये न्यायचा आहे आणि सत्तास्थानी बसायचं जर असेल, केंद्रातल्या, दिल्लीच्या आणि प्रत्येक राज्यातल्या सत्तेमध्ये जर जाऊन बसायचं असेल तर आमच्याकडे बुद्धाच्याच विचाराने आम्हाला चालावं लागणार आहे. म्हणून बाबासाहेब म्हणायचे आपण आपल्या शिलाला जपलं पाहिजे, आपण आपल्या आबरूला जपलं पाहिजे. मग आपलं शील काय महत्वाचं आहे हे तुम्ही ठरवून घ्या. म्हणून आंबेडकरी समाजाने कोणतंही पाऊल उचलण्यापूर्वी एवढा एक विचार केला पाहिजे, आम्ही जर या देशातली 25% आबादी आहोत तर आमचं पहिलं कर्तव्य आहे की आम्ही आमच्या शिलाला जपलं पाहिजे. आम्ही लाचार कुत्र्यावाने जगलं नाही पाहिजे, स्वाभिमानी जीवन जगलं पाहिजे. उगाच म्हणले होते का बाबासाहेब आपल्याला, जा तुमच्या घराच्या भिंतीवर लिहून ठेवा तुम्हाला या देशाची शासनकर्ती जमात बनायचं आहे. अहो आपण शासनकर्ती जमात बनायची आहे. अहो त्यावेळेस घराला भिंती सुद्धा नव्हत्या की ज्या बाबासाहेब आम्हाला सांगून गेले. अहो आम्ही आता या संविधानाच्या माध्यमातून, आरक्षणाच्या लाभापासून आम्ही कमीत कमी आमची घरं तरी बांधली. भिंती आहे, स्लॅब आहे, बंगले आहेत, गाड्या आहेत, घोड्या आहेत. आता त्याच्यावर लिहा ना तुम्ही की तुम्हाला शासनकर्ती जमात बनायचंय, आम्हाला शासनकर्ती जमात बनायचं आहे. शासनकर्ती जमात बनायची असेल तर आम्ही काय केलं पाहिजे? फक्त नोकऱ्याच केल्या पाहिजे का? नाही. थोडक्यात 100% आपली दलित आदिवासी आरक्षणाच्या माध्यमातून हे धरू आणि जे मंडल आयोगाच्या माध्यमातून जे काही आरक्षण मिळालेलं आहे ते सुद्धा देखील आपण आता याच्यामध्ये इन्क्लूड करतोय. कारण बाबासाहेबांनी 340 कलम ओबीसी साठी टाकलं होतं की त्यांचा सर्वे होऊन त्यांना सुद्धा देखील आरक्षण मिळालं पाहिजे. पण त्यांना पूर्ण आरक्षण मिळालं का? बिलकुल नाही. का मिळालं नाही? तो मुद्दा वेगळा आहे. कारण आपल्याला जो मुख्य मुद्दा आहे त्यापासून भरकटायचं नाही. 50% पेक्षा आरक्षण वाढवता येणार नाही हा सुप्रीम कोर्टाने अट घातल्यामुळे हे आरक्षण 50% आहे सध्याच्या पिरियडमध्ये. म्हणून 50% आरक्षण म्हणजे या देशातली अर्धी आबादी बाबासाहेबांचं आरक्षण घेते की नाही. मग सत्ता कोणाची पाहिजे? अहो सत्ता आपलीच पाहिजे. पण यासाठी आम्हाला आमच्या सवयी बदली केल्या पाहिजे, आमच्या वाईट सवयी बदल्या केल्या पाहिजे, चांगल्या सवयी लावून घेतल्या पाहिजे आणि चांगल्या सवयीच्या माणसाच्या हातामध्ये नेतृत्व दिलं पाहिजे. वाईट सवयीच्या माणसाच्या हातामध्ये नेतृत्व कुणीही देऊ नका. त्याला बाजूला खेचा, बाजूला बसवा. भले त्याच्यामध्ये काही गुण चांगले असले परंतु सवयी जर त्याच्या वाईट असेल तर समोरच्याला तेवढंच हातामध्ये कोलीत मिळतं. त्याला बदनाम करायचं, त्याला बदनाम केलं म्हणजे विचारधारेला बदनाम केलं जातं, आंबेडकरवादाला बदनाम केलं जातं. तर अशापासून प्रत्येक पक्षाच्या लोकांनी मी सुद्धा सावधान राहिलो पाहिजे. पण इतर पक्षावाल्यांना काय घेणं देणं? पण कमीत कमी आपले जे आंबेडकरवादी विचाराचे पक्ष जे आहे
त्यांनी हा विचार केला पाहिजे. आणि हा विचार जर केला, मी तुम्हाला आश्वासन देतो, पुढील पंचवार्षिकला लोकसभेला या देशामध्ये लाल किल्ल्यावर निळा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही, हे बाकी मी तुम्हाला स्पष्ट सांगतो. त्याचं कारण आमचा आंबेडकरी समाज हा स्वार्थापोटी काँग्रेसच्या पाठीमागे पळतोय, राष्ट्रवादीच्या पाठीमागे पळतोय, भाजपच्या पाठीमागे पळतोय, शिवसेनेकडे आहे, दुसऱ्या शिवसेनेकडे आहे, दुसऱ्या राष्ट्रवादीकडे आहे. मग ते अलग अलग राज्यातले मग कोणतेही पक्ष असू सटार फाटार त्यांच्याकडे आहे. अरे बाबांनो, आपल्या एवढ्या वाटण्या का? आम्ही तर नेतृत्व करत नाही, त्या पक्षामध्ये आमचं नेतृत्वही मान्य होत नाही. आम्ही फक्त सतरांच्या उचलणारे तिथे लोक आहोत. आम्ही दुसऱ्याला फक्त खाली पाणी देणारे आणि चहा वाटणाऱ्यामधलेच धरले जातो. मग शिपायापेक्षा सुद्धा आमची किंमत कमी आहे. आपला विषय होता आंबेडकरी चळवळीचे लोक एकत्र आले पाहिजे. जर या देशामध्ये मनोवादी लोक एनकेन मार्गे एकत्र येतात, तर आंबेडकरी चळवळीतील लोकांनी का एकत्र येऊ नये? आम्ही आमच्यातले मतभेद मिटवले पाहिजे. काय मतभेद तुमचे? काय केलं बाबासाहेबांच्या चळवळीसाठी? तुम्ही पार्ट्या बांधल्या, संघटन बांधले आणि सगळे चुकीचे लोक त्याच्यामध्ये ठेवले. अरे फेसला कमीत कमी जसं बहुजन समाज पार्टीमध्ये मान्यवर साहेब कांशीरामजींनी केडर बेस कार्यकर्ते बनवले, प्रशिक्षित कार्यकर्ते बनवले, तसं इतर आंबेडकरी पार्टीमधील लोकांनी बनवले का? माझे म्हणणे नाही. यापूर्वी मी बहुजन समाज पार्टीमध्ये प्रवेश करण्यापूर्वी दलित पॅन्थरमध्ये होतो. त्यानंतर आमचा प्रवास RPI मध्ये होणार होता. तत्पूर्वीच आम्ही सावधान झालो. RPI मध्ये यासाठी संघटन बनवलं होतं की बाबासाहेबाची जुनी पार्टी हे तिला जिवंत करायचं. पण हे सगळं घडामोडी कशामुळे घडल्या? त्यावेळेचा जाणता राजा महाराष्ट्राचा कोण होता आठवतंय का तुम्हाला? दलित पॅन्थर खूप पॉवरफुल झाली होती. मराठवाडा विद्यापीठाचं नामांतर या मुद्द्यावर जवळजवळ 16 ते 18 वर्ष संघर्ष करावा लागला. आणि शरद पवार त्यावेळेस जातेराजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, आणि यांनी अचानक मध्ये नामांतराची घोषणा केली. तर नामांतर ते झालंच नाही, नाम विस्तार झाला. असू द्या, त्याच्याबद्दल आम्हाला काही हे नाही. पण मान्यवर साहेब कांशीरामजी त्यावेळेस जी चळवळ चालित होते, ती चळवळ सत्ताप्राप्तीची होती. कारण साहेब नेहमी एक वाक्य नेहमी बोलायचे, पॉलिटिकल पॉवर इज द मास्टर की विच यू कॅन ओपन ईच अँड एव्हरी लॉक. राजकीय सत्ता ज्याच्या हातात आहे त्याच्या हातात एक प्रकारची मास्टर की, आपल्या भाषेमध्ये गुरु किल्ली, किंवा अजून तिसऱ्या भाषेमध्ये बोलू चोर चावी. चोर चावी कोणत्याही कुलपाला लावली तरी ते कुलूप उघडलं जाते. तर ज्याच्या हातामध्ये ती मास्टर चावी असेल, गुरु किल्ली असेल, तो कोणत्याही दरवाजाचं कुलूप उघडू शकतो. हा महत्वाचा मुद्दा. आणि या मुद्द्यावर अखंड भारतभर मान्यवर साहेब कांशीरामजी बापसाहेब वाया DS4 वाया DSP असा त्यांचा संघर्ष चालू होता. आणि अचानक मध्ये महाराष्ट्रामध्ये त्यावेळेस रिपब्लिकन पार्टीच्या लोकांनी एकत्र यावे हा सूर निघाला. आणि त्या सूरमधून जे विविध गट होते, एक दलित पॅन्थर होता, RPIचे वेगवेगळे गट होते, गवई गट होते, कोबरा गट होते, कवाडे गट होते, प्रकाश आंबेडकरांचा एक गट होता, भारी बहुजन महासंघ,
कधी कधी भारतीय रिपब्लिकन पार्टी, म्हणजे अशा पद्धतीचे जे गट होते त्या गटांना एका ठिकाणी येऊन त्यांनी पक्षाची स्थापना करावी एकत्र येऊन, असा विषय घेतला आणि तो विचार खूप चांगला होता असं माझंही मत आहे. त्यावेळेस आम्ही मुंबईमध्येच होतो, शिकत होतो कॉलेजमध्ये, आणि माझा संबंध हा दलित पॅंथरशी आलेला होता. आम्ही चळवळ करायचो, काहीतरी झालं पाहिजे. परंतु शेवटी काय पदरात पडलं, तिकडून शिवसेनेच्या माध्यमातून आपल्या लोकांची डोकी फोडायची, घरं पेटून द्यायची, आय बहिणीची इज्जत लुटायची, असे प्रकार त्यावेळेस शिवसेनेने केलेले हे विसरता कामा नये. आणि शिवसेनेने केले म्हणजे शिवसेनेमध्ये जे घुसलेले लोक असेल की जे मनुवादी वृत्तीचे लोक होते, मी म्हणणार नाही की बाळ ठाकरे ते चुकीचे होते. बाळ ठाकरेंचं पहिल्यापासून म्हणणं होतं भीमशक्ती आणि शिवशक्ती एकत्र आली पाहिजे. परंतु भाग वेगळा आहे, कारण शिवसेनेमध्ये घुसलेली जी लोक होती काही, की आज आपण पाहतोय ती लोक परत शिवसेना तोडून कशी बाहेर निघून गेलेली हे आपण पाहतो. तर मुद्दा हा आहे, आपण भटकत नाही ही खबरदारी घेऊन. मुद्दा महत्वाचा हा आहे, बहुजन समाज पार्टीमध्ये या छोट्या मोठ्या सर्व आंबेडकरीवादी पक्षांनी एकत्र यावं आणि आपली तिसऱ्या नंबरची जी राष्ट्रीय पार्टी जी आहे बहुजन समाज पार्टी, त्यामध्ये सर्वांनी येऊन थांबलं पाहिजे. कुठतरी कोणत्या गोष्टीला स्टॉप असला पाहिजे. रुसला फुगला लगेच पार्टी स्थापन, अरे काय धंदा मांडला. अरे आम्ही असे आहोत, आम्ही असे कधी होणार, आमची वज्रमूठ कधी बनवणार. ही वज्रमूठ बनवायची असेल तर आम्हाला सगळ्यात महत्वाचा आता आमचे स्वार्थ सोडले पाहिजे. समाजाला योग्य दिशेने घेऊन गेलं पाहिजे. जसे मान्यवर साहेब बाबासाहेबांनंतर मान्यवर साहेब कांशीरामजी घेऊन गेले, तसंच आपण सर्व गटातटातल्या नेत्यांनी आंबेडकर, जर आमचा आंबेडकरवाद आहे तर आम्ही त्या आंबेडकरवादाचा पक्ष हा आमचा बहुजन समाज पार्टी असला पाहिजे. आणि सर्वांनी आपापली पायताना एकदा बाहेर ठेवा आणि आंबेडकरवादी म्हणून बहुजन समाज पार्टीमध्ये सर्व गटातटाच्या लोकांनी आलं पाहिजे. हे माझं वैयक्तिक मत आहे. मी पक्षाचं मत नाही मांडत या ठिकाणी, कारण मला सुद्धा तिसरा नेत्र आहे, मी विचार करतो. परंतु बहुजन समाज पार्टीच का, हा महत्वाचा विषय आहे. कारण आजवर ज्यांनी एकत्रितपणा केला, प्रयत्न केले, महाराष्ट्रामध्ये काय माहिती कोणता किडीचा रोग लागलेला आहे, एकत्र आले की फोडाफोड होती आणि सगळे फुटतात आणि तुटतात आणि परत जो येतो तो टिकली मारतो आणि आपलं काम करून भागवतो. हे जर कुठतरी संपवायचं असेल मित्रांनो, माझ्या बंधूंनी, भगिनींनो, माझी तुम्हा सर्वांना कळकळीची विनंती आहे, हात जोडून विनंती करतो, तुम्ही आता एकाच ठिकाणी आला पाहिजे, एकाच मंचावर. बाबासाहेबांची इच्छा होती एक झेंडा एकच निशाण, एकच झेंडा एकच निशाण, 10 निशाण्या नकोय, एकच झेंडा एकच निशाण, आणि तो आहे फक्त बहुजन समाज पार्टी. देशातले 3 नंबरची राष्ट्रीय पक्ष आहे आणि आम्ही बहुजन समाज पार्टीमध्ये आलो, प्रशिक्षित झालो, आम्हाला सत्य आणि असत्यातला फरक कळाला की आम्ही कुठं चुकतोय. ज्यावेळेस आमची मनोमन खात्री झाली की आम्ही गटातटामध्ये राहिलेले चुकतो, आम्ही थोडं असल्यामुळे आमचे प्रॉब्लेम्स होतात, आमच्यावर अन्याय होतो, अत्याचार होतो, याला कुठंतरी थांबवायचं जर असेल तर आम्हाला आमच्या आंबेडकरवादावर भरोसा ठेवावा लागेल. काही महाभाग आंबेडकरवाद आणि गांधीवादाची सरमिसळ करायला निघालेले आहेत. अशा चोरांपासून सावधान राहा मित्रांनो. माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे, पुनश्च अशा चोरांना त्यांची जागा दाखवा. बाबासाहेब जिवंत असताना सुद्धा देखील चळवळ खूप तोडायची काम केली. बाबासाहेबांच्या विरोधात सुद्धा अलग अलग लोक उभे करायची कामं केली. परंतु आम्हाला कुठेतरी त्याग करावा लागणार आहे. आम्हाला अनुसूचित जातीमधली
जातीयतेची दरी कुठेतरी संपवावं लागणार आहे. जाती अंताचा लढा लढायचा म्हणताना आपण सगळे बाबासाहेब म्हणल्याप्रमाणे मग जाती अंताचा लढा लढायचा असेल, महार आणि चांभार, ढोल भंगी कशासाठी पोर करतात? बुद्ध जो बौद्ध झाला तोच आंबेडकरवादी, हे डोक्यातून किडा काढला पाहिजे. पहिला बुद्ध तो आहे की जो स्वतःच्या बुद्धीचा वापर करतो. ते सर्व बौद्ध आहेत हे आपण एकदा समजून घ्या. बुद्धाने धम्म दिलेला आहे आणि धम्म म्हणजे एक विचार आहे आणि तो सर्वच धर्मामध्ये सध्या चालू आहे. अगदी मनोवादी सुद्धा बुद्ध धम्माचा वापर करतात. ते चालाक आहेत. त्यांनी स्वार्थासाठी त्यांच्यावाली काही प्रचार तंत्र बनवलेली, अंधश्रद्धेची काही गोष्टी निर्माण केलेल्या आहे. हे फक्त खाली जे त्यातले भिक्षुकी करणारे जे लोक आहेत, भले ते हिंदू असो, मुस्लिम असो, ख्रिश्चन असो, इतर कोणत्याही धर्माचे असो, बौद्धामधले पण असेल काही, असं मी म्हणेल. कारण अंधश्रद्धा हीच खरा महत्वाची म्हणजे आपला शत्रू आहे. रविदास उगाच नाही म्हटले त्यावेळेस. गुरु रविदास म्हणतात, जहाँ पर अंधविश्वास है सत्य पर कतः नहीं, रविदास सत्य सोई जानी है, जो अनुभव वही मन माही. अरे मनुष्य इथून तिथून एक आहे, तुम्ही भेदभाव कशासाठी करता? आणि अंधश्रद्धेचं जोगाड कशासाठी पाहिजे तुम्हाला? जर देव चराचरामध्ये ईश्वर जर बसलेला आहे ना, की इकडं तिकडं आपण आपलं हा देव लय पॉवरफुल, तो लय पॉवरफुल. अरे स्वतःच्या अंतरात्मा एकदा चेक करा, तोच खरा पॉवरफुल आहे. आपण जीवनामध्ये प्रत्येक मनुष्य जादा त्याच्या 5 ते 10% आपल्या अंतर्मनाचा वापर करतो. अरे तुमची जवळजवळ 95 ते 90 ते 95% अंतर्मनाची शक्ती ही खतम पाहिलेली आहे, फक्त ही अंधश्रद्धेमुळे. ज्या दिवशी तुम्ही लोक अंधश्रद्धेतून बाहेर निघता, जातीपातीच्या बेड्यातून बाहेर पडणार, आम्ही भारतीय आहोत हा आमचा ठाम विश्वास असला पाहिजे. बाबासाहेब एके ठिकाणी म्हणतात, कुणी जर विचारलं तर तुम्ही कोण आहात, तर ते ठणकावून म्हणायचे, मी भारतीय आहे, इंडियन आहे. ते कधी नाही म्हटले. आणि आपल्याकडे जर भारतामध्ये कोणी विचारलं तुम्ही कोण आहात, तो म्हणत नाही मी भारतीय आहे. तो म्हणतो बरं ठीक आहे, एखाद्या ठिकाणी एखादा व्यक्ती म्हणला ख्रिश्चन आहे, पण ख्रिश्चन आहे पण 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 परत लावला जातो. मुस्लिम आहेत पण लावला जातो. हिंदू तिथं तर विचारता सोय नाही. कारण समोरच्या व्यक्तीचं हे समाधानच होत नाही हिंदूमध्ये. तर हिंदू जर म्हटलं, मी जर म्हटलो मी माझे नाव अण्णासाहेब कोंडाजी धाकतोडे आहे, तो पहिला विचारतो तुम्ही कुठले सांगायचं. आपण अहमदनगर जिल्हा. अहमदनगर जिल्हा का? अच्छा अच्छा अच्छा. अहमदनगर जिल्ह्यामध्ये कुठं? आपण सांगायचं राहुरी तालुका. राहुरी तालुका म्हटलं बरं ठीक आहे, मग तुम्ही मूळचे कुठले? दवणगाव. दवणगावचे का? आहा, कोणत्या जातीमध्ये येता तुम्ही? कारण त्याला जर माहीत असलं त्या दवणगावमध्ये खपके आहेत, जगताप आहेत, इत्यादी इत्यादी. हा धाकतोडे इथं ते ठिकाणी तर महारमध्ये तर भोसले आहेत. मग ही जात तर दुसरी आहे. चांभार जातीमध्ये येता का तुम्ही? ठीक आहे, आम्ही बोलून मोकळं होत जातो. हो, म्हणजे आम्हाला सगळं सांगावं लागतं, तुमचं समोरचं समाधानच होत नाही. तीच गंमत आहे ख्रिश्चनमध्ये. हा, एखाद्याला विचारलं तुमचं नाव काय, तुम्ही कोण, तो सांगतो मी अमुक अमुक. बर, तुमचं नाव सांगा. आता उदाहरणार्थ सांगितलं आंतोन फ्रान्सिस भोसले, हे माझे क्लासमेट आहेत म्हणून सांगतो. आंतोन ख्रिश्चन नाव, फ्रान्सिस ख्रिश्चन नाव, भोसले. भोसले म्हणजे आता त्यांना माहिती, सगळ्यांना समोरचे ठरवून घेतलेले हे बीज कुठलं आहे. उर्वरित भाग पुढील व्हिडिओमध्ये दिला जाईल. धन्यवाद. जय भीम, जय भारत.